यानंतरची बातमी नाशिकमधून त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकार मारहाणीची घटना घडली। पार्किंगच्या वादातून आता पत्रकारावरती एका हल्ला झालेला आहे। हा पत्रकार कोण आहे याचा सुद्धा शोध घेतला जातोय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस सुद्धा तपास करतायत। पार्किंगच्या वादावरून हा वाद निर्माण झालेला होता। क्षुल्लक कारणावरून पत्रकाराला मारहाण करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधली ही घटना आहे। पार्किंगच्या वादातून हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला आणि यातून पत्रकारावरती एका इसमानं हल्ला केलेला आहे। पार्किंगच्या वादातून हा हल्ला झालेला आहे, मारहाण झालेली आहे। त्र्यंबकेश्वरमधली ही घटना आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये एका पत्रकारावरती पार्किंगच्या वादातून मारहाण करण्यात आलेली आहे। काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता या ठिकाणी समोर येतात। या मारहाणीची दृश्य सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगच्या वादातून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे। एका पत्रकाराला मारहाण करण्यात आलेली आहे। पार्किंगच्या वादातून काही टोळक्यांनी या पत्रकाराला मारहाण केलेली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा आता तुफान व्हायरल झालेला आहे। पार्किंगच्या वादातून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या एका पत्रकाराला मारहाण करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नेमका हा पत्रकार कोण आहे आणि सध्या नेमकं हे प्रकरण काय होतं? अतिशय धक्कादायक बातमी आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून एका टोळक्याने 3 जे माध्यम एकूणच प्रतिनिधी आहेत या माध्यम प्रतिनिधींना मारहाण केलेली आहे। आज त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंतांची एक बैठक होती। त्याच बातमीचं कव्हरेज करण्यासाठी नाशिकहून जी मीडिया आहे ते त्र्यंबककडे ही निघालेली होती। त्र्यंबकेश्वरमध्ये आज जाताना गाडीचे पार्किंग जे पैसे घेतात त्यावरनं खरं तर हा सगळा वाद झाला आणि या टोळक्याकडनं 3 जे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि 3 पैकी एक जण जो आहे तो गंभीर आहे। पुढारी न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत किरण ताजने खरं तर यांना एकूणच बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे। ते गंभीर जखमी आहेत। आता त्यांना त्र्यंबकेश्वरमधून नाशिकला एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। किरण, सध्या आता या पत्रकाराची परिस्थिती कशी आहे आणि आता सध्या त्याला किती मार लागला या मारहाणीमध्ये? मार मोठ्या प्रमाणात लागलेला आहे। डोक्याला मार लागलेला आहे आणि डोळ्याला सुद्धा मार लागलेला आहे। गंभीर खरं तर या प्रतिनिधीची परिस्थिती आहे। त्र्यंबकेश्वरनं आता नाशिककडे एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आम्ही नेत आहोत। अशा पद्धतीचं 3 जे लोक आहेत पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा काम हे सुरू आहे आणि जे मारहाण करण्याचे लोक आहेत टोळक्याने खरं तर अशा पद्धतीने ही मारहाण करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये काही मध्यम प्रतिनिधी हे गुन्हा दाखल करत आहेत आणि जे गंभीर जखमी आहेत किरण ताजने यांना आता एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेत आहे। पण किरण, या संदर्भामध्ये आता सध्या पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिसांनी या संदर्भामध्ये या ज्या टोळक्यानं या पत्रकाराला मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती काही गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे का? 2 जणांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। अजून काही लोक यामध्ये आहेत ते आता त्या घटनास्थळावर फरार झालेले आहेत। त्यांचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत आणि या घटनेची दखल असतील मंत्री असतील किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतलेली आहे। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी आता एकूणच जे होताना बघायला मिळते आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं अमानुषपणे या पत्रकाराला काही एका टोळक्यानं मारहाण केलेली आहे। पार्किंगचा वाद होता, अगदी क्षुल्लक वाद होता आणि याच वादाचं रूपांतर पुढे मारहाणीमध्ये झालं। पोलिसांकडून सुद्धा आता या आरोपींचा शोध घ्यायला आता सुरुवात झालेली आहे। गंभीर दुखापत सुद्धा या मारहाणीमध्ये या पत्रकाराला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्र्यंबकेश्वरमध्ये एका पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलिसांकडून सुद्धा आता या संबंधित आता पुढे तपास केला जातोय। गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या एका पत्रकाराला मारहाण करण्यात आलेली आहे। किरण ताजणे असं या पत्रकाराचं नाव आहे। अगदी क्षुल्लक वाद आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचलेला होता। एका संतप्त टोळक्यानं या पत्रकाराला थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली।
या मारहाणीमध्ये या पत्रकाराला गंभीर दुखापत सुद्धा या ठिकाणी झालेली आहे.